नमस्कार सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो. भूषण स्टॉकवाला, फाउंडर अँड सीईओ DigiBusinessBazaar.com ॲज स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय मी. उद्या बँक निफ्टी निफ्टी आणि निफ्टी फायनान्समध्ये कसं ट्रेड करायचं या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तर इथे जर पाहिलं साहेब, तर तुम्हाला मी एक मागच्या व्हिडिओमध्ये एक लेवल दिली होती. त्या लेवलच्या एक्झॅक्टली वरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. ओके, शुक्रवारच्या दिवशी. आता मार्केटमध्ये कंटिन्यू हिरव्या कॅन्डल बनल्या आहेत, तर त्यामुळे थोडा टाइमपास करेल खाली आणि नंतर मग इथून वर जाण्याचा प्लॅन करेल. नाहीतर मग इथे एम पॅटर्न भरून तो खाली येईल मित्रांनो. तर आपला प्लॅन एकच आहे की आता मार्केटमध्ये एक नवीन लेवल क्रिएट झालेली आहे बँक निफ्टीमध्ये. 48,000च्या वरती सुद्धा क्लोजिंग झालेली आहे बँक निफ्टीमध्ये. तर आपला एक प्लॅन आहे मित्रांनो, जो तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगतो, तो हा आहे की मार्केटमध्ये तुम्हाला वर गेलं खाली गेलं. आता 48,200च्या वर जर मार्केट तुटलं मित्रांनो, तर आपण बाय करू शकतो. म्हणजे ओके. आणि मग वरचा लेवल पहिला टार्गेट राहील मित्रांनो डायरेक्ट 48,400, 48,300 आणि 48,500चा जो टार्गेट आहे मित्रांनो, तो माझ्या मते बँक निफ्टीमध्ये जो आहे वरच्या दिशेला आपल्याला भेटायला भेटेल. ओके, जर इथे या लेवलच्या इथे ओपनिंग झाली तर त्यात एक पॉईंट होईल, इथे वर टच होईल आणि इथून जेव्हा मित्रांनो एम पॅटर्न बनेल आणि एम पॅटर्न बनवून जे आहे मित्रांनो, मार्केट जे खाली येण्याचं प्लॅन करेल आणि मग इथपर्यंत टार्गेट आपल्याला बँक निफ्टीचे देऊ शकते मित्रांनो, खालच्या साईडचे. ओके, तर हे होतं बँक निफ्टीचं सिम्पल शॉर्ट बट स्वीट प्लॅन. तुम्हाला बस लेवल्सला फॉलो करायचे आहे मित्रांनो, जसं की मी करतो राईट. जस्ट तुम्हाला लेवल्सला फॉलो करायचे, कशा लेवल्स आपण काय काय करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन इथे घ्यायचं. ओके, तसंही डिसेंबर महिन्यामध्ये जास्त फारसा मोमेंटम राहत नाही मित्रांनो. ओके, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सिंपल मी लेवल्स तुमच्या डोळ्यासमोर जे ड्रॉ करायचं तुम्ही बघू शकता इथे दादा. इथे जर पाहिलं आपण, तर इथे बघा. ओके, तर या काही लेवल्स आहे मित्रांनो खालच्या साईडला. आणि बँक निफ्टी निफ्टी 50 तर ऑल टाइम हाय मारलेली आहे मित्रांनो. टोटल एक 21,500चा लेवल इथे काइंड ऑफ इथे टच झालेला आहे बँक आपलं, सॉरी, निफ्टी 50 मध्ये. सो इथे बघा, 600, 21,600 आणि 21,700चा सुद्धा टार्गेट जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतो. तिथे जर पाहिलं उद्या कसं करायचं ट्रेड, इथे बघा माझा प्लॅन काय. आता बघा मार्केटमध्ये ना हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मित्रांनो. एक्झॅक्टली इथून मार्केट हे होईल आणि इथून खाली पडेल अंदाजे मित्रांनो एक. ओके, आणि इथपर्यंत येईल. ओके, नाही तर मग इथे जर थोडं साईडवेज गेलं मित्रांनो, असं असं करून साईडवेज गेलं तोडलं याला, तर आपण पहिला टार्गेट हा घेऊ शकतो. जर हे केलं तर खालच्या दिशेचा आपण हा टार्गेट घेऊ शकतो. ओके, तर हा निफ्टीचा प्लॅन सांगितला मी. हे जर कुठेही गॅप अप गॅप डाऊन झालं तर मित्रांनो, मग गॅप अप गॅप डाऊन वाली स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करावी लागणार. निफ्टी फायनान्स जर लावली मित्रांनो मी इथे, तर निफ्टी फायनान्स मधल्या लेवल जे आहेत ते किती सुंदर पद्धतीने काम केलं तुम्ही स्वतः बघा मित्रांनो. निफ्टी फायनान्सचे जे लेवल्स पाहायला जातात इथे बघा. निफ्टी फायनान्स मध्ये काय झालं, ओके ओके, मार्केट इथे खाली गेलं, नंतर आपल्या लेवलला तोडून इथे ब्रेक झाला, ट्रॅप झाला मित्रांनो, वर गेलं मार्केट आणि एक्झॅक्ट ते आपल्या लेवलच्या इथूनच रेजिस्टन्स घेतलं. तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ बघा, मी काय सांगितलं होतं मित्र मी काय सांगितलं होतं मित्रांनो. आता लेवल्स फक्त थोडं शिफ्ट करूया आपण. आणि मार्केटमध्ये जर पाहिलं तर काइंड ऑफ इथे डोजी सुद्धा बनलेली आहे. ओके, तर इथे कुठे ओपन होतं मार्केट, असं असं होतं आणि याला जर ब्रेक करतं तर पहिला टार्गेट आपल्याला हा भेटेल मित्रांनो. ओके, 21,600चा लेवल आपल्याला इझिली भेटेल, 21,650चा. ओके, आणि इथे जर रेंज बनवून जर इथे एम पॅटर्न जर बनवलं तर पहिला टार्गेट आपण हा घेऊ शकतो. आणि याला जरी तोडलं मित्रांनो, तर मग हा वाला टार्गेट आपण इझिली मित्रांनो घेऊ शकतो. ओके, तर ऑलरेडी मार्केटमध्ये मोमेंटम झालेलं आहे, मार्केट गॅप अप आहे, तर काय होतं बघण्याची गोष्ट आहे. ओके, तसंही ते जर पाहिलं आपण तर इथे ट्रेन लाईन इथे डायरेक्ट गॅप अप मार्केट झालं. ओके, तर मग मग तो ट्रेड मिस होऊन जातो मित्रांनो जर गॅप अप झाला तर. तुम्ही एकदा भूषण स्टॉकवाला युट्यूब गॅप अप सर्च करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली मी काय बोलतो ते कळणार मित्रांनो. ओके, आता ज्यांचं फायर्स मध्ये अकाउंट ओपनिंग पेंडिंग आहे त्यांनी आपलं आपलं अकाउंट जे मित्रांनो फायर्स मध्ये ओपन करून घ्या. आणि अकाउंट ओपनिंग जे मित्रांनो ते आयुष्यभरासाठी फ्री आहे फायर्स मध्ये. ओके, सॉरी, अकाउंट ओपनिंग जे आहे फीस तुम्हाला ₹1 लागणार नाही मित्रांनो. आणि अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज जो आहे तो आयुष्यभरासाठी फ्री आहे मित्रांनो, लाईफ टाईम फ्री आहे फायर्स मध्ये. आणि ट्रेडिंग व्ह्यूचं टॉप सबस्क्रिप्शन जे तुम्हाला हे लोक देतात. वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे मित्रांनो फायर्स. तुम्ही आपल्या आपल्या लिंक मध्ये दिलेली लिंक आहे आणि आमच्या लिंकने जर तुम्ही फायर्स मध्ये अकाउंट ओपन केलं, तर आम्ही तुम्हाला पुढच्या 10 वर्षासाठी आम्ही एका सिक्रेट एज्युकेशनल ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. सो ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे त्यांनी जस्ट आम्हाला सांगा मित्रांनो, आम्ही डायरेक्ट तुम्हाला ऍड करून टाकू. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय एव्हरीवन.